उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आज बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील। दादांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासूनच बारामतीत मोठा जनसागर लोटलाय। अजित पवारांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळलाय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब हे दिल्लीत होतं। अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। पार्थ पवार त्यांच्यासोबत दिल्लीतच होते। अजित पवारांच्या अपघाताची बातमी मिळताच पवार कुटुंबानं बारामतीकडे धाव घेतली। दोन्ही पवार कुटुंबातील दुवा असणाऱ्या अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं संपूर्ण पवार कुटुंबाची जणू काही वीणच उसवली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं साधारणपणे 11:30 ते 12 वाजता अंत्यविधी पार पडणार आहे। तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा देखील निघणार आहे। बारामतीतल्या गदिमा सभागृहासमोर सध्या एक ट्रक जो आहे तो सजवण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। यासोबतच स्वर्गीय अजित पवार अमर रहे अशा पद्धतीचे फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। खरं तर ज्या पद्धतीची ही घटना घडली त्यानंतर ह्या घटनेवरच कुणाला विश्वास बसत नाहीये। संपूर्ण बारामती परिसर आणि संपूर्ण जवळपास बारामती, सातारा आसपासचे दोन्ही जिल्हे हे सध्या शोककुल असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी गावं बंद देखील ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर आज आता हे अंत्यसंस्कार पार पडणार असल्यामुळे अनेक देशभरातील मान्यवर बारामतीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यामुळे साधारणपणे 11:30ची वेळ जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। कुठून आलाय तुम्ही आणि काय? नांदेडहून आलो आम्ही। जेव्हा दादाच्या दुःखद निंदाची बातमी समजली आम्हाला राहिलं नाही। जेव्हा का राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीचे म्हणजे दादाचं काम करतो। दुःखद बातमी समजल्यानंतर आम्ही अंत्यविधीसाठी रात्रभर जागरण करून आलो। जी त्रिमूर्ती होती आपल्या महाराष्ट्राची, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा, हे खेळीमेळीचं वातावरण होतं आणि एक भक्कम महाराष्ट्राचं सरकार होतं। पण आता अजितदादाच्या जाण्यानं आटूच्या 3 चाकामधला एक चाक निघून गेलेला आहे आणि आता हे महाराष्ट्र पोरका झालेला आहे। पोरका दादांसमोर येणारा प्रत्येक काम घेऊन येणारा कार्यकर्ता तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, दादांनी कधीच बघितले नाही। हातात आलेला कागद हे माझं काम करणं, ते आलेला कागद किंवा तो आलेला अर्ज, हे मी एक लोकप्रतिनिधी आहे, या राज्याचा राज्यकर्ता आहे, राज्याचं एक प्रमुख आहे, या नात्याने त्या कामाला दादांनी नेहमी प्राधान्य दिले आणि ते काम सोडवण्याचं काम केलं। कधीही कुणाला विचारलं नाही हा कार्यकर्ता इथला आहे, मग तिथला लोकल नेता कोण आहे, मग याचं काम करू का नाही, अशी भावना दादांनी कधीच ठेवली नाही। खरंच दादा एक लोकनेते होते। अजित पवारांवर प्रेम करणारी सर्व मंडळी सध्या बारामतीत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती। तर आपल्या हक्काच्या माणसाला, कामाच्या माणसाला आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि त्यासाठी आज बारामतीकर हे शोकाकुल अवस्थेमध्ये उपस्थित आहेत। तर अजित पवार यांचा पार्थिव काटेवाडीतल्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे। तिथे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्यानंतर काटेवाडीतून हे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमधल्या गदिमा सभागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे। तिथे अंत्यदर्शनासाठी जवळपास 11 वाजेपर्यंत हे पार्थिव राहील आणि 11 वाजता शासकीय इतमामात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। राज्यभरातले त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं कालपासूनच बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। आजही त्यांच्या चाहत्यांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर आज आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळू शकतो आणि त्या दृष्टीनं मोठा फौजफाटा कालपासूनच बारामतीमध्ये तैनात ठेवण्यात आलेला आहे। फक्त राष्ट्रवादीचेच नाही तर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं आज बारामतीमध्ये दाखल होत आहेत आणि त्यामुळे बारामतीमध्ये चोख अशी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे। विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणी सांगितल्यात। एवढं काम करूनही यश मिळत नाही, कुठेतरी थांबावंसं वाटतं, असं 4च दिवसांपूर्वी अजित पवार आपल्याला म्हणाले, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे। किरणजी, म्हणजे सगळं निशब्द आहे, म्हणजे कालपासून आम्ही झोपलेलो नाही इतके दादा प्रत्येकाशी कनेक्ट होते। तुमचा पहिला संबंध दादांशी कधी आला होता? तुम्ही 86 साली मी काँग्रेस या पक्षामध्ये काम करत होतो, पार्टीचा अध्यक्ष होतो आणि ज्यावेळेला पवारसाहेब काँग्रेस साहेबमध्ये आले आणि
सर्व दोन्ही काँग्रेसने आता एकत्र व्हायचं, काँग्रेस आहे म्हणजे जुन्या नव्यांनी, आणि दादांचा पहिला परिचय. तसं दादा 1984ला छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीला उभं होते. आम्ही त्याचे मतदार सभासद होतो आणि एवढा फारसा त्याच्यामध्ये विषय नव्हता. परंतु 86 टू टिल डेट हे जे ऋणानुबंध, कारण मी त्यावेळेला वारंवार असं म्हणायचो की पवार फॅमिलीतल्या यंग नेतृत्वाने पुढं आलं पाहिजे. आणि कारण काय की आता दुसरी पिढी त्यावेळेला येते आणि दुसऱ्या पिढीच्यामध्ये जर आपल्याला जनतेत सुसंवाद साधायचा असेल तर त्याच्यामध्ये तरुण पिढी पाहिजे. आणि दादांना आम्ही त्यावेळेला, दादा तयार होत नव्हते की नाही मला माझं घर बघायचं आहे, प्रपंच बघायचं आहे, परंतु बारामतीकरांसाठी तरुण नेतृत्व कोणतरी पाहिजे. काय विचार करावा हे सुचत नाही. कुणालाच वाटलं नव्हतं आतापर्यंत की जो माणूस आता 10 वाजता सुरुवात करणार आहे. मी विमानतळावर, मला म्हटलं की सकाळचा फोन मला केला, मी विमानात बसतो आहे, मी विमानतळावर गेलो, माझ्यासमोर सर प्लॅन क्रॅश झालं. मी उतरताना गाडीत त्या ठिकाणी बॉडीच भाषेत बाहेर पडली माझ्यासमोर. मी म्हणतो हे दादा आहेत, परंतु विश्वास बसत नव्हता. आणि असं वाटायचं की रात्री काहीतरी स्वप्न पडलं ना आपण उठलोच नाही झोपेतून आणि समोर घडतं आहे, पण नाही तसं झालं अजिबात. आणि विश्वासच बसत नाही की काल काय झालं, आज काय होतं आहे. आणि त्यांना असं वाटत होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याच्या अगोदर 5 दिवस आम्ही दोघंच, मला म्हणलं मला कंटाळा आहे, आपण दोघं बाहेर जाऊया. आम्ही दोघं बाहेर गेलो, पूर्ण अर्धा दिवस बाहेर फिरलो, एक ठिकाणी बसलो, जेवण घेतलं. ते आमचं दोघांचं अखेरचं जेवण ठरलं. आणि तेव्हा म्हणायला लागलं की मला नको वाटतं आता, बास वाटतं, या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो बोलले किरण मला. का त्यांना अलीकडे अशी भावना वाटायला लागली होती माहीत नाही. परंतु जवळून त्यांना पाहताना मात्र त्या हळव्या मनाची जेव्हा उकल झाली तेव्हा वाटायचं की मी एवढं काम करून मरतोय, रात्रंदिवस करतोय, परंतु माझ्या वाट्याला काय कळना पण गालबोट का लागतंय, त्याचं त्यांना फार खंत होती प्रत्येक गोष्टीमध्ये. ही थोडी भावना त्यांच्या मनात येत होती की मी एवढं काम करतो, सकाळी 6 पासून करतोय, पण तरी पण थोडंसं कुठेतरी थांबावं असं वाटतं. थांबावं असं वाटते. प्रत्येक वेळा ते म्हणायचे की थांबू आपण, कारण मी माझा दादा नाही थांबून चालणार. आत्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बी त्याची इच्छा नव्हती. मी कन्व्हिन्स करायला मुंबईत जाऊन बसलो आणि सांगितलं की दादा बारामती पोरके होईल, असं कसं चालेल. तर म्हणले नाही, म्हटले मी जर एवढं करून वहिनीच्या बाबतीत असं झालं ते कारण म्हणले काय, म्हणलं दादा होणार नाही विधानसभेला. 2 गोष्टी वेगळ्या आहेत, आपण समजून घ्या की सुप्रियाताई पवार फॅमिलीमधल्या आहेत, साहेब एका बाजूला आहेत, लोकांची भावना तुमच्याप्रती आणि साहेबांप्रती सेम आहे बारामतीकरांची. आणि मग असं असताना मात्र मग ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे. तिथल्या मधल्या काळामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून काही चेंजेस केले आणि आम्हाला त्याचा निकाल दिसला. म्हणायचे पण मग आपल्याला का चेंजेस करावं लागले, का लोक असं वागतात, माझ्यावर जी टीका केली जाते बारामतीच्या बाबतीत, मी कुणाचं वाईट केले की लोक ते जेणेकरून असं बोलतात म्हणले. आणि त्यांनी ते फार अलीकडे व्यतीत व्हायला लागले. कारण अजितदादांचं 1986, 88, 91चं जे करडं व्यक्तिमत्व होतं त्या अलीकडच्या काळामध्ये वयामानाने असू द्या, अनुभवाने असू द्यात किंवा अध्यात्माची जोड लाभल्यामुळे असू द्यात, हे बदलायला लागलं होतं. दादा अध्यात्माकडं थोडेसे वळाले होते किंवा त्यांचा जी आधीचा जो एक स्वभाव आहे तो हळूहळू बदलत अगोदरच्या काळामध्ये मला सांगावं लागायचं की दादा चला आपण अमक्या देवाला जाऊ. नको म्हणायचे, मला काय देवाने माझं केलं आहे. माझ्या लहानपणी माझे वडील गेले, आमच्या कुटुंबावर अशी परिस्थिती, त्यामुळं देव ईश्वर म्हटलं की एकदम वेगळी भावना त्यांच्या मनामध्ये होती. परंतु जेव्हा पवारसाहेबांना राजीव गांधी साहेबांनी की मुख्यमंत्री असताना 88चा तो किस्सा आहे 90चा की थांबवायला सांगितलं आणि परत काय असं एक पिरियड होता मध्ये की त्या पिरियडमध्ये दादांना मी इतकं डेस्परेट झालेलं पाहिलं नव्हतं. परंतु ज्या दिवशी परत राजीव गांधींनी निर्णय दिला की पवारसाहेबच कंटिन्यू राहतील, त्या दिवशी ते पहिल्यांदा आम्ही गाडीत बसलो आणि मोरगावच्या देवाला गेलो. मला म्हणलं किरण माझा आहे देव, कारण मी म्हणलं दादा की नाही देवाशिवाय म्हणलं जास्त तू जाऊ शकत नाही. मग प्रत्येक वेळेला त्यांनी त्याचा भाव केला नाही कधी, परंतु राजकारणासाठी वापर नाही केला. त्यांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती आणि त्याचं ते प्रदर्शन त्यांनी कधीच नाही केलं कुठल्याच बाबतीत. तर आपण काटेवाडीतली ही दृश्य बघतोय. पवार कुटुंबीय काटेवाडीत दाखल होत आहेत. सुप्रिया सुळे काही वेळापूर्वीच काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत. त्यासोबतच युगेंद्र पवार, त्यांच्या पत्नी आणि युगेंद्र पवारांच्या आई या देखील काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत. काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काटेवाडीतले सगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं काटेवाडीत दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते, मंत्री हे सगळे काटेवाडीत दाखल होत आहेत. आपल्या शेवटच्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पवार कुटुंबीय आता काटेवाडीत दाखल होत आहेत. आपण सुनेत्रा पवारांचे दृश्य पाहतोय. सुनेत्रा पवार काटेवाडीत दाखल झालेले आहेत. पवार कुटुंबासाठी तर अत्यंत कसोटीचा, कठोर असा हा सगळा
प्रसंग आहे. सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे असोत किंवा शरद पवार, संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अचानकपणे एक मोठं संकट त्यांच्यावर आलेलं आहे आणि या सगळ्या संकटाचा सामना त्यांना करावा लागतो आहे. पवार कुटुंबासाठी कसोटीचा काळ आहे. आपण काल पाहिलेलं होतं की अजित पवारांचे दोन्ही पुत्र म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार हे पूर्ण त्यांना अश्रू अनावर होत नव्हते. त्यांच्यासाठी कोणी कुणाला सावरावं असा प्रश्न उपस्थित झालेला होता. सुनेत्रा पवार दाखल झालेल्या आहेत आणि युगेंद्र पवारांची दृश्य आपण पाहतोय. युगेंद्र पवार, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई या देखील काटेवाडीत दाखल झालेल्या आहेत. रोहित पवारही तितकेच भावूक झालेले होते. युगेंद्र पवारांनी विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, मात्र तेच युगेंद्र पवार आपले काका गेल्यानंतर धाय मोकलून रडत होते. आपण हे दृश्य पाहतो. हॉस्पिटलमधून आता त्यांचं पार्थिव काटेवाडीत नेलं जाणार आहे. हॉस्पिटल बाहेरची दृश्य आहेत. आता काही वेळात याच हॉस्पिटलमधून त्यांचं पार्थिव काटेवाडीच्या दिशेने नेलं जाईल. तर रुग्णालयातून काटेवाडीच्या दिशेनं पार्थिव नेतानाची दृश्य आपण पाहतोय. काल रुग्णालयाबाहेरही मोठा जनसागर लोटलेला होता. आता याच रुग्णालयातून त्यांचं पार्थिव काटेवाडीच्या दिशेनं नेलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानमधल्या गदिमा सभागृहामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. 11 वाजता शासकीय इतमामात अजितदादांना अखेरचा निरोप दिला जाईल. बारामतीतल्या मेडिकल कॉलेजमधली दृश्य आपण पाहतोय. त्यांचं पार्थिव आता काही वेळातच काटेवाडीच्या दिशेनं नेलं जाणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे आणि आता पुढच्या काही क्षणात हे पार्थिव काटेवाडीच्या दिशेनं जाईल आणि त्यानंतर तिथे अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवलं जाईल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये अजित पवारांचं पार्थिव नेण्यात येईल आणि त्यानंतर सगळे महत्त्वाचे नेते, मग ते अमित शहा असोत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यासोबतच राज्यातले सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते, पहिल्या फळीतले नेते, राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार, त्यासोबतच सगळे सामान्य कार्यकर्ते आणि त्यासोबतच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं दाखल होतील. युगेंद्र पवार, रोहित पवार हे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि आपण हे दृश्य पाहतोय. बारामतीतल्या मेडिकल कॉलेजहून अजित पवारांचं पार्थिव हे आता काटेवाडीच्या दिशेनं नेण्यात येत आहे. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत. मिकी, मागे जर आपण बघितलं तर बारामती मेडिकल कॉलेजमधून आता अजितदादांचं पार्थिव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि थेट काटेवाडीच्या दिशेने हे पार्थिव घेऊन स्वतः पार्थ पवार असतील आणि इतर घरातले जे कुटुंबाचे जे सदस्य आहेत ते या गाडीमध्ये दिसत आहेत आणि हे सर्व वाहिनी जे आहे ते घेऊन थेट काटेवाडीच्या दिशेने निघाले. जवळपास इथून हॉस्पिटलवरून काटेवाडी हे 12 किलोमीटरचं अंतर आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटं काटेवाडीला पोहोचण्यासाठी लागणार आहेत. मात्र जर आपण बघितलं तर जोरजोरात जे कुटुंबाचे सदस्य आहेत, अजित पवारांचं पार्थिव ज्यांनी ज्यावेळी बाहेर काढलं त्यांना देखील त्या ठिकाणी अश्रू अनावर झाले. जोरजोरात पार्थ त्या मिठी मारून अर्थात गळ्यात पडून त्या ठिकाणी ते रडत होते. अजित पवारांबरोबर असं कधी काय होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं आणि आता जर आपण बघितलं तर अजित पवारांचं पार्थिव जे रात्री बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तिथून घेऊन आता काठेवाडीच्या दिशेने रवाना झालेले. काठेवाडीत अजित पवारांच्या मातोश्री आई त्या ठिकाणी आहेत, सुप्रिया सुळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कुटुंबाचे इतर सदस्य योगेंद्र पवार, रोहित पवार हे सगळेजण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जवळपास 1 तास त्या ठिकाणी काठेवाडीच्या बंगल्यात अर्थात जिथं अजित पवारांचं लहानपण गेलेलं आहे, अनेक जे लोक आहेत ते कुटुंबाचे सदस्य त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तिथं अंत्यदर्शन साठी पार्थिव ठेवलं जाईल अजित पवारांचं जवळपास 1 तास आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बारामती येथील जे विद्या प्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर अजित पवारांचं पार्थिव हे काठेवाडीच्या दिशेने निघालेलं आहे. ज्यात स्वतः ज्या गाडीमध्ये पार्थ पवार आहेत, पार्थ पवार सगळ्यांना हात जोडतायत कारण सगळेजण अजित पवार अमर रहा अशा पद्धतीने घोषणा दिल्या जात आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लोक या ठिकाणी उभे आहेत. अजित पवारांच्या पार्थिवचे दर्शन घेण्यासाठी, अंतिम दर्शन त्या ठिकाणी मिळण्यासाठी अनेक ठिकाणी
रस्त्यावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि कार्यकर्ते अजून सुद्धा विश्वास होत नाही कार्यकर्त्यांना की अजित पवार आपल्यातून निघून गेलेले आहेत. अर्थात काटेवाडीचं म्हणायला गेलं तर अजित पवारांचं पूर्ण लहानपण या काटेवाडी गावात गेलेलं आहे. अनेक ते सगळे जे नातेगोत आहे अजित पवारांचं काटेवाडीत आहे, बारामतीत आहे, हे सगळे जण त्या ठिकाणी घरी पोहोचलेले आहेत. आई सुद्धा काटेवाडीमध्ये असणार आहेत आणि सगळे जे इतर नातेवाईक आहेत अगोदरच काटेवाडी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच आता हे पार्थिव अर्थातच काटेवाडी या ठिकाणी पोहोचेल. पण आपण जर बघितलं तर पार्थ पवार स्वतः या मध्ये आहेत, अजितदादांच्या पार्थिवासोबत आणि कुटुंबाचे इतर सदस्य सुद्धा आहेत. जेव्हा सकाळी पार्थ पवार त्यांच्या इतर नातेवाईकांसोबत बारामती येथील ज्या मेडिकल कॉलेजमध्ये पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं, ज्या मॉर्चरीमध्ये, तिथे दाखल होताच जे इतर नातेवाईक आहेत अर्थात घरातले सदस्य आहेत ते त्या ठिकाणी रडायला लागले. अर्थात जे सगळे अर्थात आठवणी आहेत अजित पवारांचे ते त्या ठिकाणी सांगत होते आणि विश्वास होणार नाही असं सगळं दृश्य या ठिकाणी होतं. आणि आता अजित पवारांचं पार्थिव काही वेळातच काठेवाडीत या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यापूर्वी जर आपण बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ज्या रस्त्यावरून चाललेलं आहे तिथं लोक दादांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच अर्थात पुढचे 10 मिनिटात अजित पवारांचं पार्थिव हे काठेवाडीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल. तिथं जवळपास 1 तास त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथून बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणलं जाणार आहे आणि 11च्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यविधी देखील अजित पवारांचा याच मैदानावर होणार आहे, जिथं देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील, भाजपचे प्रेसिडेंट अर्थात ते देखील या ठिकाणी असणार आहेत, नितीन गडकरी असणार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आणि त्यासाठीच जवळपास 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सध्या पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. शासकीय होता आम्ही जवळून बघितलाय. ज्या दिवशी निकाल लागला तुम्ही पहिला फोन कुणाला केला असेल तर अजित पवारांना केला. बरोबर आहे, खरं आहे ते, पण ठीक आहे, मी खासदार पण त्यांच्यामुळेच आहे. बजरंग सोनवणे आपल्याशी बोलत होते. भावना त्यांना अनावर झालेल्या आहेत आणि जे काही मी खासदार झालो त्याच्यामध्ये देखील अजित पवारांचा हात होता. पहिला फोन जर कोणाला केला असेल तर तो अजित पवारांना केला होता. अशा पद्धतीच्या भावना बजरंग सोनवणे यांना या निमित्त बोलताना व्यक्त केल्यात. भावना त्यांना अनावर झाल्यात. परदेशात ते होते आणि ते आता बारामतीमध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन निलेश शेवाळसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. प्रत्येक नेता अजित पवारांच्या आठवणीत ढाय मुकलून रडतोय. खरं तर संपूर्ण पवार कुटुंबीय आता काटेवाडीत दाखल झालेले आहेत. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे काटेवाडीत पोहोचलेले आहेत. त्यासोबतच अजित पवारांच्या मातोश्री देखील काटेवाडीतच आहेत. आपल्या लाडक्या लेकाला अखेरचा निरोप त्या देतील. त्यांच्या मनाची सध्या काय अवस्था असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पार्थ पवार, जय पवारही काटेवाडीत दाखल होत आहेत. पार्थ पवार आपल्या वडिलांसोबत, त्यांच्या पार्थिवासोबत आता काटेवाडीत दाखल होत आहेत आणि बाकीचे सगळे पवार कुटुंबीयही काटेवाडीत आता दाखल होत आहेत. ज्या काटेवाडीतल्या निवासस्थानावर अजित पवारांनी अनेक सुखद क्षण घालवले असतील, आपल्या कुटुंबासोबत अनेक सण समारंभ साजरे केले असतील, त्याच काटेवाडीतल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव आणलं जाईल याची कल्पनाही कुणी केली नसणार आहे. इतका मोठा दुःखाचा डोंगर संपूर्ण पवार कुटुंबावर कोसळलेला आहे आणि आता काही वेळातच काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेलं जात आहे. आपण ही थेट दृश्य बघतोय. काटेवाडीकडे त्यांचं पार्थिव नेलं जात आहे आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानमधल्या गदिमा सभागृहात काही काळासाठी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. तिथेही मोठ्या संख्येनं आत्तापासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि 11च्या सुमारास त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल.
बारामती सुन्न झालेली आहे. बारामतीवर शोककळा पसरलेली आहे. आपल्याच घरातील कोणतीतरी व्यक्ती गेलेली आहे असं दुःख प्रत्येक बारामतीकराच्या चेहऱ्यावर आहे. ही काटेवाडीतली दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी सुनेत्रा पवार काटेवाडीत निवासस्थानी दाखल झालेत. तर विद्या प्रतिष्ठान येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे आणि पाहतो आपण चौथरा बांधण्यात आलेला आहे. समोर फोटो आहे आणि संपूर्ण जे आहे ते बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. तो चौथरा बांधलेला आहे त्याची सुद्धा या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून जे आहे ती तपासणी केली जाते. सुरक्षा संदर्भामध्ये तपासणी केली जाते. डॉग स्क्वॉड या ठिकाणी आलेला आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे आहे ते महत्वाचे VIP जे आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत. अंत्यसंस्काराला दाखल होणार आहे. त्याची संपूर्णपणे सुरक्षेची चौकशी जी आहे ती केली जाते. सुरक्षा व्यवस्थित आहे का संपूर्ण चौथरा असेल किंवा संपूर्ण परिसरामध्ये पोलीस जे आहे ते डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून जे आहे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणची गर्दी जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी सुद्धा अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणावरती अजितदादांचे चाहते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये दाखल होतील. अंत्यसंस्कार ठिकाणी होणार आहे आणि त्याची संपूर्णपणे चौकशी जी आहे चौकशी असेल किंवा त्याची सुरक्षेची जी काळजी जी आहे ती घेण्यात येताना पाहायला मिळते. पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाढताना पाहायला मिळतोय. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती या विद्या प्रतिष्ठानमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते असतील किंवा बारामतीकर जे आहे ते दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे साधारणतः 11 वाजता अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहे ते केले जाणार आहेत. कॅमेरामन सचिन शिंदे सरशनोने एबीपी माझा बारामती. तर गदिमा सभागृहातून पेन्सिल चौक, संदीप कॉर्नर आणि विद्या प्रतिष्ठानचं मैदान इथपर्यंत अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान पेन्सिल चौकामधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी साधारणपणे 12 वाजता पार पडण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी बारामतीमध्ये ज्या परिसरातून अंत्ययात्रा निघणार आहे त्या परिसरामध्ये मी सध्या पेन्सिल चौकात आहे. पेन्सिल चौकापासून समोर आपण पाहतोय संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि आता मार्गांमध्ये देखील बदल करण्यात येणार आहेत कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बारामती आसपासचा परिसर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अजित पवार प्रेमी लोक या ठिकाणी नागरिक येतील आणि त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच अनेक मान्यवर देखील या ठिकाणी येणार आहेत. स्वतः गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन असे विविध मान्यवर वेगवेगळ्या पक्षांचे नेते प्रतिनिधी या ठिकाणी येतील आणि त्यामुळं बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. राज्य राखीव पोलीस दल आहे, यासोबतच स्थानिक पोलीस प्रशासन आहे, शीघ्रकृती दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. पूर्णपणे सुरक्षेचा जो आढावा आहे तो देखील या ठिकाणी घेतला जातोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, बारामती. तर आज बारामतीमधली बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. सगळी दुकानं बंद राहतील. राज्यामध्ये 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच नाशिक असेल, तिकडे अहमदनगर असेल, पुणे असेल या ठिकाणच्याही बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये शोककळा आहे. आज सगळे प्रमुख नेते बारामतीमध्ये असतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच गृहमंत्री अमित शहा, राज्यातले सगळे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, त्यासोबतच सर्वपक्षीय नेते, मंत्री, आमदार, खासदार हे सगळेच जण अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये दाखल होत आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दुःख आहे. आपला कामाचा माणूस गेला, आपला हक्काचा माणूस गेला, ज्याच्याकडे आपण आपली व्यथा घेऊन जात होतो तोच व्यक्ती आता नाही आहे या जगात. ही कल्पनाही या सगळ्या कार्यकर्त्यांना करवत नाहीये, या ग्रामस्थांना करवत नाहीये. जेव्हा जेव्हा अजित पवारांचा जनता दरबार हा बारामतीमध्ये भरायचा तेव्हा पाय ठेवायलाही जागा नसायची. एवढी मोठी गर्दी या जनता दरबाराच्या ठिकाणी होत होती. आता
हा जनता दरबारच होणार नाहीये आणि अजित पवारांचा या सगळ्या निवासस्थानी त्यांच्या कार्यालयाबाहेर कायमच ओस असं आपल्याला चित्र दिसणार आहे. जिथे गर्दी असायची तिथे आता चिटपाखरूही दिसणार नाही. त्यामुळे बारामतीकरांच्या चेहऱ्यावर मोठं दुःख आहे. तर आपण पाहतोय एका बाजूला काटेवाडीच्या दिशेनं ही गाडी निघालेली आहे. अजित पवारांचं पार्थिव आता काटेवाडीच्या दिशेनं नेलं जाते. जवळपास 10 मिनिटाचं हे अंतर आहे. 10 ते 15 मिनिटात हे पार्थिव आता काटेवाडीमध्ये दाखल होईल. आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तर त्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानातली ही दृश्य आहेत. अजित पवारांना अखेरचा निरोप याच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर दिला जाणार आहे. संपूर्ण पवार कुटुंब सध्या काटेवाडीत आहे. त्यानंतर ते विद्याप्रतिष्ठानमध्ये येतील आणि त्या ठिकाणी गदिमा सभागृहात काही काळासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल. तत्पूर्वी काटेवाडी ते विद्याप्रतिष्ठान या सगळ्या मार्गावरून अजित पवारांची अंत्ययात्रा निघेल. लाडक्या बारामतीमधून अजित पवारांच्या कर्मभूमीमधूनच त्यांची ही अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर बारामतीमध्येच अजित पवारांना अखेरचा निरोपही दिला जाईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. सकाळी 11च्या सुमारास हे अंत्यसंस्कार केले जातील. आपण पार्थ पवारांची दृश्य पाहतोय. पार्थ पवार, माणिकराव कोकाटे आपल्याला दिसत आहेत. रुग्णालयामधून या गाडीमध्येच या ॲम्ब्युलन्समध्ये पार्थ पवारही उपस्थित आहेत आणि त्यानंतर काटेवाडीमध्ये त्यांचं हे शव नेलं जात आहे, त्यांचं हे पार्थिव नेलं जात आहे आणि काही वेळातच अंत्ययात्रेलाही सुरुवात होणार आहे. तर ठिकठिकाणी बारामतीमध्ये चोख असा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.